नमस्कार सर्वांना, राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे बटाटा भजी। ती सुद्धा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत दाखवणार आहे। हाताने न काप करता मी कशाने ते काप करते गोल गोल, तर ते बघा। कारण हाताने काय होतं, कधी कधी आपले जाड जाड होऊन जातात त्याचे काप, त्यामुळे एकदम भजी जाड जाड लागते। तर एकदम पातळ होण्यासाठी मी कशाने ते गोल काप करणार आहे ते बघूया। तर आता मी हे वरचं साल बटाट्याचं पहिलं काढून घेते। आपण गाडीवर खातो तर वरचे ते साल सुद्धा काढत नाहीत, लगेच पटकन तसेच त्याचे गोल हे करतात। आणि याने आता आपल्याला असे काप करायचे। एकदम पातळ होतात आणि मस्त अशी छान असे ते भजी तयार होतात। हे बघा, मस्त असे बघा, एकदम पातळ होतात। आणि पातळ चकल्या झाल्या पाहिजे, जेणेकरून कसं आपल्याला नुसते बटाटा सुद्धा लागत नाही किंवा चण्याचं पीठ सुद्धा नुसतं लागत नाही, आणि सुंदर असे भजी तयार होतात। आणि तुम्हाला सेम तशीच टेस्ट बनण्यासाठी मी काय काय पिठामध्ये सुद्धा काय काय टाकते, जसं आपण गाडीवर जी भजी खातो तीच सेम टेस्ट लागणार। या पद्धतीने जर माझ्या पद्धतीने बनवून बघितली तुम्ही तर। हे बघा, आपण वेफर्सला सुद्धा असेच वापरतो, तर याच पद्धतीने आपल्याला एकदम पातळ करायचे। किती मस्त असे पातळ झालेत बघा। ठीक आहे, आता हे मी असेच पाण्यात ठेवणार आहे, हे साईडला ठेवते। आणि आपल्याला आता बेसन पिठाचं बॅटर तयार करायचंय। आता आपण टाकूया त्यात हळद, धना पावडर, आणि थोडासा जो आपला घरगुती मसाला असेल तो टाका। बघा, फक्त मी 3 गोष्टी टाकल्यात, हळद, धना पावडर आणि घरचा जो मसाला आपला असणार तो टाकायचा। आणि चवीनुसार मीठ टाकूया। पहिला आपण असंच कोरडं मिक्स करून घेऊया। आता आपण थोडं थोडं यात पाणी टाकून हे बॅटर तयार करायचंय। एकदम पण घट्ट करायचं नाही किंवा एकदम पातळ करायचं नाहीये। मस्त आपलं हे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशा पद्धतीने केले। ठीक आहे, आता मी कढई
गरम करायला ठेवली आणि त्यात तेल टाकलेलं आहे. आता आपण भजी तळायला घेऊया. तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. एकदम फास्ट फ्लेम पण नाही ठेवायची त्याची. आणि आता यात मी असे एकदम असे टाकते. असे बुडवायचे आणि एकदम मस्त असे पातळ होतात आणि खायला सुद्धा मस्त लागतात. हेच आपण हाताने करतो तर एकदम जाडसर होतात. आता मी गॅसचा फ्लेम थोडा फास्ट केलेला आहे. आणि मी यात सोडा टाकलेला नाहीये बघा, तरी पण मस्त असे आपले भजी फुगतायत. आता आपण असे पलटी करून घ्यायचे म्हणजे दोन्ही बाजूने चांगले फ्राय होतील. हे बघा, आपल्याला हाताने काप करायची गरज सुद्धा लागली नाही, जास्त वेळ सुद्धा जात नाही आणि पटापट ह्या भजी रेडी होतात. गॅसचा फ्लेम आता थोडा फास्टच ठेवायचा आहे. जर एकदमच कमी ठेवला तर ते एकदमच तेलकट होतात भजी. आणि हे मी भजी आता काढून घेते. मस्त कुरकुरीत झालेली आहे, कडक एकदम. असं हे करून सगळं तेल काढून घ्यायचं आहे. आणि बघा मस्त आवाज येतोय, म्हणजे एकदम कुरकुरीत होतात. आणि मी हे आता टिश्यू पेपर मध्ये काढून घेते. आणि आपली ही भजी मस्त अशी आहे बघा, सोडा न टाकता सुद्धा मस्त अशी फुलतात त्या. हे बघा, तर अशाच पद्धतीने मी बनवून घेते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये अशाच एका नवीन रेसिपी सोबत.